रमजानचा पवित्र महिना संयम, सहिष्णुता आणि बंधुभावाचा संदेश देणार आहे. कुरुंदवाड शहरात सर्व धर्मीय नागरिक एकोप्याने राहत असल्याचा आपल्याला अभिमान आहे. पोलीस प्रशासन आणि मोहल्ला शांतता कमिटीच्या माध्यमातून इफ्तार पार्टीचं आयोजन करून सामाजिक सलोखा जपण्याचा पोलीस प्रशासनाचा हा स्तुत्य उपक्रम आहे. अशा कार्यक्रमांमुळे धार्मिक एकात्मता आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होतो, असं प्रतिपादन नगराध्यक्ष सोमनीषा डांगे यांनी केलं. कुरुंदवाड पोलीस ठाणे व मोहल्ला शांतता कमिटीच्या वतीनं गोधड मशीद येथे आयोजित इफ्तार पार्टी प्रसंगी कार्यक्रमात नगराध्यक्ष सौ डांगे बोलत होत्या. पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक जय कडाळे, तानाजी अलसे, बाबासाहेब सावगावे, नितीन साबळे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना उपनिरीक्षक पाटील म्हणाले की पोलीस प्रशासनाकडून इफ्तार पार्टी पोलीस ठाण्यात आयोजित करण्याची परंपरा असली तरी यावर्षी समाजामध्ये अधिक जवळीक निर्माण व्हावी आणि धार्मिक एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशानं गोधड मशीद येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. अशा उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होतो, तसेच समाजात शांतता व सौहार्द टिकवण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होतं. यावेळी स्वागत व प्रास्ताविक नितीन साबळे यांनी केलं. मुस्लिम सेंट्रल कमिटीचे अध्यक्ष इकबाल पटवेगर, मीरासू पाथरवट, मोहल्ला शांतता कमिटीचे सदस्य खलील आंबी, असलम जमादार, चांद कोरणे आदींनी मनोगत व्यक्त केली. इफ्तार पार्टीनिमित्त समाज बांधवांना या ठिकाणी फ्रूट व अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं. यावेळी माजी नगराध्यक्ष शरद अलसे, अश्कर बागवान, बाबू पोलाद, असलम पावटी, मुबारक आंबी, फरदीन पाथरवट, उदय डांगे, इम्रान आंबी, शोहेब आंबी, तौसीफ झांजे, फारुख आंबी, नासिर कोठीवाले, रमजान आंबी, शाहनवाज मानगावे, बबलू इनामदार, रमजान कमाल आदी समाजबांधव, कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.